आणि मग आपण कागल तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक घेतली आणि मी संजय मंडलिकांना सांगितलं की आपण 3 घटक पक्ष या तालुक्यामध्ये आपण एकत्र आहोत। एक आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही नुकताच पाठिंबा दिलेला आहे आणि आपण महायुतीत सामील झालेलो आहोत। दुसरा पक्ष आपला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना की ज्याचे उमेदवार आपण आहात आणि तिसरं या तालुक्यामध्ये समजित गाडगेंच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष। आणि मी आपल्या सर्वांना आणि प्रमुख आमच्या कार्यकर्त्यांना आपल्याला सुद्धा विनंती करेन की या निवडणुकीमध्ये तिन्ही गट आपण एकत्रित जर आलो आणि जर मताधिक्य मिळवलं तर मला वाटतंय या निवडणुकीमध्ये साक्षात परमेश्वर जरी आला तर संजय मंडलिकांचा पराभव करू शकत नाही। आणि म्हणून आपण सर्वांनी भान ठेवलं पाहिजे। आपण सर्वजण समजदार आहोत, शहाणे आहोत। आपल्या बोलण्यातून आपल्या कृतीतून या तिन्ही घटक पक्षाचा कुणी व्यक्ती नाराज होणार नाही आणि त्याचा परिणाम संजय मंडलिकांच्या मताधिक्यावर होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। ते परवा मी कागलच्या मेळाव्याचे भाषण केलं। आता आपल्याला माहिती आहे की विधानसभेला भारतीय जनता पक्षाचे जे नेते आहेत ते इच्छुक आहेत। मी तर आता 5 वेळा आता या मांडवाकडनं गेलेलो आहे, 6 वेळा, 7व्यांदा पुन्हा तुम्ही मला अक्षता टाकणार आहात। परंतु संजय मंडलिकांची आणि या शिवसेने पक्षाची अडचण करू नका। त्याला विधानसभेच्या निवडणुकीत जे काय होईल ते होईल, जे पण राहील न राहील परमेश्वर आणि जनता आपल्या मागे आहे। त्यामुळे त्यांची अडचण होता कामा नये किंवा आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत, तुम्ही आमचं काय करणार, त्यांनी तसं म्हणायचं मग यांनी काय करायचं। तर या तिन्ही गोष्टी आपण सर्वांनी टाळायच्या आहेत। एक आपल्या बोलण्यातून आणि आपल्या कृतीतून चुकीचा संदेश जाणार नाही आणि याचा परिणाम संजय मंडलिकांच्या निवडणुकीवर होता कामा नये। दुसरं, निवडणुकीच्या विधानसभेच्या आपण लोकसभेचा जो प्रचार करतोय आणि त्याला निवडून देतोय ते आपलं काम आहे आणि मंडलिक साहेबांना ही आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे। आपल्या विधानसभेचं काय होईल ही कसली अट गावात घालायची नाही आणि त्यांना घालायची नाही, ही एक माझी शपथ या बैठकीच्या निमित्ताने, या मेळाव्याच्या निमित्ताने माझी तुम्हाला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।